नमस्कार. सी-आर-टी न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले हार्दिक स्वागत करीते. अंबरनाथ तुर्की क्लब समोर माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांचे आणि शिवसेना अंबरनाथच्या या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन निवडणुकीमध्ये माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब मोठ्या यांच्या प्रमाणामध्ये हस्ते करण्यात आले. शिवसेनेचे नगरसेवक जे आहे हे निवडून आले पाहिजे. शिवसेनेने गेले आपण पाहताय की 5-6 वर्षामध्ये या अंबरनाथमध्ये जो काही बदल झाला, या अंबरनाथमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, अगोदरचा अंबरनाथ आत्ताचा अंबरनाथ फरक आहे ना. आपल्याला आपल्या घरासमोरचा रस्ता चांगला आहे, स्वच्छता आहे, त्याचबरोबर आपल्याला विविध सुविधा ज्या आहेत या अंबरनाथमध्ये आत्ताच लोकार्पण जो आहे नाट्यगृहाचं काही दिवसापूर्वी झालं. कधी अंबरनाथमध्ये नाट्यगृह होईल एवढं वाटलं नव्हतं आपल्याला. नाट्यगृह देखील झालं. शिव मंदिरचा परिसर जो आहे तो बदलतोय. त्याचबरोबर ह्याच सुभाष साळुंकेच्या वॉर्डमध्ये UPSC भवनची निर्मिती झाली. त्याच्या बाजूला जो ग्राउंड आहे ते तर चालू आहे रे काम. त्याच्या अगोदरचं गावदेवी मैदान त्याचं डेव्हलपमेंट झालं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एक सांस्कृतिक केंद्र याचं काम जे आहे सुरू आहे. तर असे लोकांना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व देण्याचं काम जे आहे शिवसेनेच्या माध्यमाने इथे होत आहे. आपण नेहमी शिवसेनेवरती सगळ्यांनी प्रेम केलं, म्हणूनच स्वप्नील सारखे कार्यकर्ते देखील जे आहे हे शिवसेनेमध्ये प्रवेश त्यांनी केला आणि त्याचं आता कार्यालय बघून खूप चांगलं वाटलं की सगळं एकदम प्रॉपर व्यवस्थित त्याची मांडणी जी आहे, म्हणजे त्याच्या माणसाचे विचार कसे असतात, माणसाचं रहनसहन कसं असतं ते त्याच्या घरातून त्याचबरोबर कार्यालयातून दिसून येतं. तर एक सिस्टमॅटिक पद्धतीने त्याची कार्य करण्याची पद्धती आहे. त्याच्या बाजूला सुभाष आहे, त्याची पण तशीच पद्धती आहे. पण ह्या निवडणुकीमध्ये जसं गेल्या वेळेस किती दिल्यांना आपल्याला नगरसेवक 32 एकूण 31-32 नगरसेवक आल्यानंतर खूप लोकांनी प्रवेश केला. म्हणजे 59 पैकी 50% पेक्षा जास्त मेजॉरिटीने शिवसेनेला जे आहे हे लार्जेस्ट पार्टी म्हणून गेल्या वेळेस आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष बसला. आणि नगराध्यक्ष म्हणून जे आहे मॅडम वाळेकर मॅडम यांचा कार्यकाळ राहिलेला आहे. त्यांचं देखील आपण काम पाहिलेलं आहे. माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक इकडे काम करतो. वाळेकरजी असतील, सुभाष असेल, त्याचबरोबर किनीकर साहेब असतील, त्याचबरोबर आमचे सुनीलजी चौधरी आहेत. या अंबरनाथमध्ये चांगल्या सुविधा झाल्या पाहिजे. आज अंबरनाथ एकमेव शहर आहे ज्या अंबरनाथमध्ये मला वाटतं 95% रस्ते जे आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये अजून चांगली कामं जी आहे ती झाली पाहिजे. आज आपल्या समोर सुभाष पण आहे या विभागातून, त्याचबरोबर मॅडम आहेत, त्याचबरोबर स्वप्नील आहे. हे सगळे लोक जे आहेत या विभागामधून जे आहे येणाऱ्या काळामध्ये जसं लोकप्रतिनिधी म्हणून अगोदर काम करतायत तसं भविष्यामध्ये देखील 100% करणार आपले आशीर्वाद आहे. पण यावेळेस नगराध्यक्ष पद जे आहे थेट जनतेतून निवडून येणार. आपण जेव्हा कोणाला मतदान करा, म्हणजे स्वप्नीलला जर मतदान केलं तर आपल्याला नेहमी जे आहे एकच मतदानाचा हक्क होता, बरोबर, आपला उमेदवार. आता त्याच्याबरोबर अजून एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायला मिळणार. आता 3 मतदान. आता पॅनल आहे ते. तर पॅनल मध्ये आपल्याला आपले 2 लोकप्रतिनिधी जे कोणी असतील ते आपल्या जेव्हा शिंदे साहेब मुख्य नेते हे उमेदवारी जाहीर करतील तेव्हा जे आहेत आपल्या समोर जे आहेत ते उमेदवार येतील आणि ते उमेदवारांना जे आहे ते आपल्याला मतदान करायचं आहे तिथे. तर एका पॅनलमध्ये 2 लोकांना आपण मतदान करणार. तर 2 लोकांच्या समोरचं म्हणजे धनुष्यबाण उमेदवार आपला कोणी असेल इकडचा चेहरा, पण असणार म्हणजे परमनंट काय धनुष्यबाण. धनुष्यबाणासमोर बटन आपल्याला दाबायचंय आणि परत तिसरा मतदान
हे जे आपल्याला करायचंय ते नगराध्यक्ष पदाला करायचंय, म्हणजे ते पण धनुष्यबाणालाच आपल्याला करायचंय. थँक्यू. तीन तीन चार चार जण आहेत जास्त. हा असं काय ना म्हणजे